भव्य ओव्हर नंबर 1 मध्ये निलेश आहेत. प्रतिभा त्यांच्याकडे आहे, ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत. पहिला बॉल त्यांनी महागडा टाकलेला आहे. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलेलं आहे. मयूर पन्हाळकर यांच्या बॅटमधून तो मोठा टोला आलाय. पुन्हा एकदा निलेश तयार. याही बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, खेळाडू वेगाने धावतायत. बॉलच्या खाली जाऊन पोहोचतील का तर निश्चित पोहोचू शकले नाही, परंतु बॉलची फेकी केली जाईल. 2 धाबा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. मयूर आणि हर्ष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या 8. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांची मॅच आहे. बॉलर पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. याही बॉलवरती प्रहार केलाय, ताकदीचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर केलंय. या बॉलची उडान टीम साठी होता हा 6चा लगान. बॉल सीमा पार, षटकार. मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. सुनील सावंत यांना आपण पाठीमागच्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार ठिकाणी प्रदान करत आहोत. त्यांना विनंती यांनी आपल्या पुरस्काराचा स्वीकार करा. इंग्लिश पुन्हा तयार. याही बॉलला आता पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला मोका, दिला ठोका, षटकार. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 20 धावा धावफलकावरती आहेत. दिशा देण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. बघता बघता 2 धावा. तिसरीचा प्रयत्न. मयूर पन्हाळकर घसरलेले आहेत. नॉन स्ट्रायकरला फेक केली आहे. 3 धावा चपळतेने या बॉलच्या पाठीमागे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 23 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना चला दोन्ही संघ आपण घाई करा. यानंतर तुमच्यातूनच कोणीतरी पुढे जाणार आहे. चला घाई करा. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. निश्चित मयूर पन्हाळकर थोडेसे घसरले खेळपट्टीवरती. तिसरी धाव घेताना थोड्याशा वेदना त्यांच्या पायाला होत आहेत. महत्वाची मॅच आहे. सेमी फायनल जिंकलो तरच फायनल. ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज अजय यांना आणलेला आहे. या षटकासाठी भेदकता आहे गोलंदाजी मध्ये अजय यांच्या, आणि त्यासाठी की काय ओव्हर नंबर 2 साठी त्यांना बोलवलंय. एका बाजूला स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसली आहे. मयूर पन्हाळकर आणि हर्ष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती अजय येत आहेत षटक क्रमांक 2 साठी. शेवटचे 6 बॉल. स्ट्रायकर इनला मयूर पन्हाळकर. खेळ चांगला केला या मॅच मध्ये. पाठीमागच्या बाजूला अडवण्याचा प्रयत्न फ्लाय स्लिपला झाला, परंतु अखेरकार या बॉलवरती वाईट. +4 धावा मिळतील. 5 म्हणजे पंजा मिळालाय. 5 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. नशिबाचा चौकार मिळालाय. चांगली गोलंदाजी अजयना करावी लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये केसीए कराड फायटरने ओसांडून धाबा खर्च केलेले आहेत. त्यामुळे धावसंख्येचा वेग कमी करावा लागेल. पहिली विकेट मिळाली नाहीये, त्याचा शोध सुरू ठेवावा लागेल. हा नो बॉल आहे. निश्चित आज मात्र अजय यांना चांगल्या बॉलसाठी झगडावं लागतंय. क्षमता आहे, प्रतिभा आहे, परंतु त्याचं आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. याही बॉलवरती गरकन गिरकी घेत बॉल पाठवलाय.
सीमारेषेच्या पलीकडे पत्रा वाजव स्ट्रोक सीमा पार षटकार मयूर पन्हाळकर यांचा वार. मी सीट होता परंतु मयूर पन्हाळकरांनी पॉवरच एवढी जनरेट केली होती ना की बॉलला सीमारेषा पलीकडे जावं लागलं 6 धाब्यांसाठी. ही मयूर पन्हाळकरांच्या फलंदाजीची लकब आहे. परंतु आता या वादळाला रोखणार कोण? मयूर स्पोर्ट्स घाटकोपरचे ब्रँड अँबॅसिडर आहेत मयूर पन्हाळकर. परंतु एका बाजूला अजय यांना अनेकदा आपण खेळताना पाहिलेलं आहे, अनेकदा चांगली गोलंदाजी केली आणि आज तो मारा त्यांना करावा लागेल. प्रत्येक वेळेस सुरुवाती शून्यातून नसते, कधी कधी ती अनुभवातून असते आणि ती अनुभवाची शिदोरी किंवा तो अनुभव अजय यांना कृतीमध्ये आणावा लागेल. जी त्यांच्याकडे भिन्नता आहे, जे मिश्रण आहे त्याच प्रकारे अंमलात आणावं लागेल. समोर मयूर पन्हाळकर आहेत, अशा फलंदाजाला बांधून ठेवावं लागेल. आई बॉल जागेवरतूनच खेळण्याचा प्रयत्न, कोणतेही धाव घेण्याचे संकेत या जोडीने आता दिले नाही, त्यामुळे मयूर पन्हाळकर स्ट्राईक करणार. तब्बल या ओव्हर मध्ये 3 बॉलचा खेळ झालाय, 3 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या आहे 37. एक पाय पुढे काढत याही बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. या बॉलची कहाणी, फटका आहे तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये मयूर पन्हाळकर नावाची सुनामी. मयूर पन्हाळकर मैदानाच्या आतमध्ये या सुनामीचा झंझावात आपण पाहत आहोत. काय बॅटिंग केली आहे, दुडगुस घातलाय, मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय. आज विजेसारखी लकलकणारी बॅटिंग कुसाईवाडीच्या मयूर पन्हाळकरने मैदानाच्या आतमध्ये केली आहे. षटकारांचं तोरण विणलंय. एक पाय पुढे काढला, क्रिजच्या खोलीचा वापर केला, बॉल ऑन साइडला खेळला, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय. परंतु यावेळेला दुसरी धाव पूर्ण होऊ शकणार नाही. धावसंख्या आहे 44 धावा, 45 धावांचं लक्ष्य आहे केसीए कराड फायटर्सच्या टीम समोर. येणारे बॉल 12. चला घाई करा, कुसाईवाडी मैदानाच्या आतमध्ये आपण चला. चलो माइक चेक. हा चला, मी हाय इकडे. चला, हॅपी बर्थडे कोणी म्हणणार? चला, पंचायतची गरज आहे. दोन्ही संघ आपण मैदानाचा ताबा घ्या, कारण हळूहळू अंधार वाढू लागलेला आहे. चला करा सुरुवात. श्री राम यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक. बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू रंभो, हैप्पी बर्थडे टू यू रंभो, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. पुनश्च एकदा आपण वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊया श्री राम यमगर साहेबांना. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देऊ हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. आणि त्यांचा वाढदिवस सोहळा आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी साजरा करत आहोत. चला मॅचला सुरुवात करा. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी आलेली आहे बॅटिंग साठी केसीए फायटर कराड या टीमची. दोन्ही संघांना विनंती आहे की आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. मॅचच्या सुरुवात होईल. षटक क्रमांक 1 प्रगती पथावरती येत आहे. पहिला बॉल 12 बॉल
45 ची गरज आहे आणि पहिला बॉल प्रगती पथावरती येतोय. महेश गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी पहिला बॉल प्रगती पथावरती आणि पहिल्याच बॉलवरती हल्ला केलाय आणि हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अरे चनिया मनिया बोर खायला गोड आणि पहिल्याच बॉलचं बॅटिंग करताना स्वागत केलंय. ताबडतोड बॉल सीमा पार षटकार. दोन्ही संघ आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. कराड टीमला विनंती आहे, कुसाईवाडीला विनंती आहे. निलेश आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंगसाठी क्षमता आहे, ऑलराऊंडर जोडी आहे. आपण चर्चा करतो या जोडीकडे, तो अनुभव आहे. आणि रोहित पाटील यांनी बॅटिंग करताना ज्या प्रकारचा मोठा फटका खेळला, इरादे स्पष्ट त्यांनी केले. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ऑलराऊंडर खेळाडू निलेश तयार होतील आणि या हंगामामध्ये चांगला खेळ केलाय, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग मध्ये चमक दाखवू शकले नव्हते निलेश, परंतु आता बॅटिंग मध्ये धमक दाखवावी लागेल. व्हाईट बॉल आहे महेश यांचा. 45 धावांचं प्रत्युत्तर देत असताना चांगला खेळ करावा लागेल. बॉलर तयार, एका बाजूला फलंदाज निलेश. जागेवरतूनच ताकदीचा वापर केलाय, हा फटका खेळलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. आणि हेच इरादे आता मजबूत ठेवावे लागतील. निलेश वीर मैदानाच्या आतमध्ये आहे. तुळसन गावचे मैदानाच्या आतमध्ये. हा टिपिकल फटका होता निलेश वीर यांचा आणि तो बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी. एका बाजूला आपण चर्चा करतोय कुसाईवाडीचे महेश गोलंदाजी मार्गवरती आहेत. महेश पवार अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. बरेचसे वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत. स्ट्रायकर एंडला तुळसन गावचे निलेश वीर. याही बॉलवरती प्रहार केलाय, लांबी कमी पडलीये, परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडलीये. हाही बॉल सीमा पार. धावा मिळतील याही बॉलच्या पाठीमागे 6. आणखीन एक आलाय षटकार. धाबा 20 धाव फलकावरती आलेले आहेत. याच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. घायल तो यार परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. आणि मैदानाच्या आतमध्ये या अडचणींवरती मात करावा लागेल. एका बाजूला पहिल्या डाबामध्ये आपण सुनामी पाहिली होती, परंतु आता ज्वालामुखीचा उद्रेक झालाय आणि नाव आहे निलेश वीर. काय बॅटिंग केली आहे. सोबतीला रोहित पाटील यांनी मोर्चा सांभाळलाय. धाबा 20 धाव फलकावरती आलेले आहेत. शेवटच्या 2 बॉलचं के बाकी. 45चं टार्गेट. बॅकफुट वरती गेले आणि त्यानंतर सी कॉर्नरला हाई बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत निलेश वीर. तुळसन आहे त्यांचं गाव. शंकर लोहार मुंबई पोलीस यांच्या वतीने निलेश वीर यांच्या 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं. क्या बात आहे. ही कौतुकाची थाप या मॅच मध्ये रंगत वाढत चालली आहे. सोबत आहेत मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आणि हा बॉल जर आपण पाहिलं ना तर डॉट आलेला आहे आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 45 धावांचं प्रत्युत्तर देत असताना 26 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता विजयासाठी बनवायच्या आहेत इथून पुढे 20 धावा. म्हणजे ज्या प्रकारे कुसाईवाडीने पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या होत्या 23, परंतु प्रत्युत्तर देत असताना केसी कराड फायटरने बनवलेले आहेत धावा तब्बल 26. म्हणजे 6 बॉल 20 ची गरज आहे या मॅच मध्ये. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि ही जी विचारधारा आहे ही फार महत्वाची आहे. सकारात्मक दृष्टिकोनच मैदानाच्या आत ठेवावा लागेल. ओव्हर नंबर 2 साठी मयूर पन्हाळकर कुसाईवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू. 6 बॉल 20. 26 झाले ना. ओके आपण करेक्शन करूया. 19 धावांची गरज आहे.
2 धाबा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. रोहित पाटील स्ट्रायकर एंडला आहेत. आता 5 बॉल 17ची गरज आहे. उत्कंठा वर्धक सामना. 19 पाहिजे होत्या, आपण करेक्शन केलेलं आहे. या बॉलवरती 2 आलेले आहेत. आता 17 हवे आहेत. 5 बॉल. पाठीराखे व्याकुळ झालेले आहेत. विजयासाठी खेळाडूंची तळमळ सुरू आहे. 5 बॉल 17. बुरबुशीचे रोहित पाटील. टप्पा पडल्यानंतर बांधून ठेवणारा बॉल. 4 बॉल 17ची गरज आहे. रोहित पाटील बऱ्याचशा वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. 400 पेक्षा जास्त पारितोषिक असणारा खेळाडू रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. आज तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. 4 बॉल 17ची गरज. केसीए कराड फायटरला मयूर पन्हाळकर धारदार गोलंदाजीचे वार करतायत. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आज उत्तर द्यावं लागेल. सोडून दिला. 1 धाव तर धावून काढलीये. पंच सांगतात की वाईड आहे. 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. म्हणजे इथून पुढे आता बनवायचे आहेत धाबा 15 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत इथून पुढे 4 बॉल 15ची गरज आहे. चला घाई करा, यानंतर आणखीन एक मॅच बाकी आहे. 4 बॉल 15ची गरज या मॅच मध्ये. एका बाजूला मयूर पन्हाळकर कुसाईवाडी, एका बाजूला आता निलेश वीर तुळसनगावचे खेळाडू. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. 2 लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि अखेरकार क्रिकेटमध्ये कल्पनापणाला नाही थारा. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी. वक्त से लढकर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. वेळ बदलता आली पाहिजे, परंतु 2 क्षेत्ररक्षक आले, परंतु त्यांच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धाब्यांसाठी आता बनवायच्या आहेत धावा 11 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 3. हे समीकरण. चला घाई करा. 3 बॉल 11ची गरज आहे. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शौहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. विजय मिळवायचा आहे तर चालत राहावं लागेल. दोन्ही संघांना संघर्ष करावा लागेल. या मॅच मध्ये संघर्ष आज पराकोटीचा करावा लागेल. 3 बॉल 11. मयूर पन्हाळकर आणि मयूर पन्हाळकर बॉलच्या खाली आले होते. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे. आता बॉल शिल्लक आहे 2 आणि धावा बनवायच्या आहेत इथून पुढे 10. 2 बॉल 10ची गरज आहे. रोहित पाटील स्ट्रायकर एंडला. हा बॉल फार महत्वाचा राहील दोन्ही संघांसाठी. जो संघ या बॉलवरती चांगला खेळ करेल त्याची मॅच वरची पकड चांगली. 2 बॉल 10ची गरज आहे. रोहित पाटील विरुद्ध आणि मयूर पन्हाळकर यांचा हा बॉल. काय बॉल टाकला आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त सन्मान द्यायला भाग पडला. एक सिंगल धाव बनवायची आहेत आता एका बॉल मध्ये 9. निलेश वीर यांनी ज्या प्रकारची बॅटिंग केली ना, जबरदस्त खेळ केला. या मॅच मध्ये उत्कंठा वाढवली. निलेश वीर यांनी ज्या प्रकारची बॅटिंग केली, धूमधडाका लावला. मयूर पन्हाळकर यांनी जी बॅटिंग केली त्या बॅटिंगचं प्रत्युत्तर दिलंय. परंतु 1 बॉल 9. नशिबाच्या भरोशावरती असणारा सामना. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ नशीबवादी. आणि अखेरकार श्री 11 कुसाईवाडीने सामना जिंकलाय. परंतु केसीए फायटर कराड, आपण कालही चांगले खेळलात. याही मॅच मध्ये आपण चांगला संघर्ष केलात. आपले मनपूर्वक आभार. चला फायनल साठी या. चला टॉस साठी या. काळ्या मोडी आणि कुसाईवाडी मेगा फायनल साठी फास्ट या. टॉस लगेच करा, लगेच मैदानात ताबा घ्या. चला दोन्ही कॅप्टन्स. वेळ आपल्याकडे कमी आहे. सायंकाळचे वाजलेले आहेत आता 6:30 होत आहेत आणि एका षटकाचा हा सामना होईल याची आपण दक्षता घ्या. दोन्ही कॅप्टन्स आपण लगेच या आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या. एका षटकाची मॅच होईल. श्री काळम्मा देवी स्पोर्ट्स काळमवाडी आणि श्री 11 कुसाईवाडी. चला टॉस साठी या आणि ओके आलेला आहात. या टॉस आपण लगेच इकडेच करूया. कुसाईवाडी या. या आपण सर्व मान्यवरांना विनंती करूया की आपण टॉस करत आहोत या अंतिम मॅचचा नाणेफेकीचा कौल, कारण वेळ आपल्याकडे थोडंसं कमी राहिलेला आहे. फायनलच्या मॅचचा टॉस या ठिकाणी होईल आणि जशी मात्र या मॅचचा सुरुवात होईल आपण पुन्हा एकदा गेली 2 दिवस ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकत आहोत, प्रवीण वंडुस्कर महाराज यांचा आवाज आपण या मेगा फायनल मध्ये ऐकूया.
कुसाईवाडीने टॉस जिंकलाय. निर्णय आपला. कुसाईवाडी बॅटिंग आहे. काळंबाडी चला फिल्डिंग लावा. चला मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात. फायनलची मॅच, मेगा फायनलची मॅच. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आदरणीय राम हेमगर साहेबांचा वाढदिवस आणि तदनंतर या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक ही स्पर्धा आपण पाहिली. अगदी सकाळपासून जर पाहिले तर